नमस्कार मंडळी. आज 29 जानेवारी. तर आज आपले लाडके अजितदादा यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम पार पडला. तो कार्यक्रम लाईव्ह पाहणं आत्तापर्यंत माझं 12 वाजेपर्यंत चालू होतं. खूप म्हणजे हातातलं काम सोडून मी आज दिवसभर सकाळीपासून आहे ना, मुख्य पोरांना मुलांना डबा टिफिन फक्त करून दिला आणि बाकी स्वयंपाक वगैरे केलं आणि म्हणजे स्वयंपाक करता करता सुद्धा माझं ते लाईव्ह पाहणं चालूच होतं. पूर्ण सकाळपासून मी डायरेक्ट ते पूर्ण सगळे पूर्ण कार्यक्रम लाईव्ह पाहिला. खूप जीवाला वाईट वाटलं. रात्रीसुद्धा आम्ही उशिरापर्यंत झोपेपर्यंत पाहत होतो लाईव्ह तो. आणि सकाळीसुद्धा पार अग्नी डाग देऊन तिथून पुढं काही वेळसुद्धा लाईव्ह आणि मग नंतरून म्हणलं आता अंत्यविधी झाला. पूर्ण लाईव्ह पाहिलं. एकदम घरातला माणूस आपल्या गेल्यावर जितकं वाईट वाटतं तितकं वाईट वाटलं म्हणजे सांगू शकत नाही तुम्हाला. आणि आता आपली पुढची काही कामं पेंडिंग राहिलेली त्यासाठी आम्ही निघालो आहोत. कालच गेलो होतो. म्हणजे इकडं दुपारपर्यंत दुकानं वगैरे बंद नव्हती, चालू होती आणि म्हणून गेलो होतो हॉस्पिटलमध्ये पण आणि आणखीन काही कामं करायची होती. पण दुपारनंतर हॉस्पिटल वगैरे चालू होतं, पण बाकीची दुकानं बंद होती. त्याच्यामुळं काही ते काम झालं नाही आणि मग ते काम करण्यासाठी आज आता आम्ही दुपारच्या वेळेनंतर निघालेलो आहोत. तर दादांना भावपूर्ण श्रद्धांजली. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक्यू. मोबाईल बंद होते.